बासेटी केला बाजा खालो कोरे बेले के रिबिला खाबो कोरोबो दोबो जोखोबो. हे परमपिता परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व पापांची अधर्मांची क्षमा करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्यामध्ये पवित्र राखणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही तुझ्या जवळ वैयक्तिकरित्या मागतो की परमेश्वरा, डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची फुशारकी यांचा समूळ नायनाट आम्हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनांमधून त्याचा समूळ नायनाट करण्यात येवो. जी डोळ्याची वासना आहे, जी देहाची वासना, जी संसाराची फुशारकी यांची नामोनिशाणही आम्हामध्ये तुझ्या मंडळांमध्ये नसावं, यासाठी तू आम्हा सहाय्य आणि मदत कर. जसा तू पवित्र आहेस त्याच प्रकारे पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी आणि पवित्रता व शुद्धता यांमध्ये जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याने युक्त असलेलं जीवन जगण्यासाठी सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, तू आम्हा सहाय्य व मदत करावं, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आमचे जे गॅजेट्स आहेत, जे टीव्ही असतील, विशेषतः जे फोन आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो. प्रत्येक प्रकारची अशुद्धता, जे काही तुझ्यापासून नाही, जे आम्हाला मार्गातून तुझ्या मार्गातून भरकटवणारी आहे, तुझ्याशी वैर करून तुझा टाइम इतर फालतू गोष्टींना देण्यासाठी ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येणार, ते आमच्या डिस्ट्रॅक्शनचं कारण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या सर्व गोष्टींचा आमच्या जीवनामधून समूळ नायनाट करणाऱ्या प्रभू तुझे धन्यवाद. प्रभू परमेश्वरा, तू जो महान सर्वसमर्थ सेनाधीश प्रभू आहेस, तू जो आकाशांवर विराजमान आहेस, आकाशांवरील जलांनो परमेश्वराचं उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. वर आकाशात व खाली पृथ्वीवरही फक्त ज्याच्या नावाचा महिमा वर्णिला जातो, ज्याच्या पराक्रमी कृत्यांचं वर्णन अखिल भूतलावर प्रख्यात आहे, त्या सर्व समर्थ सेनाधीश प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात, ज्याने मरणावर विजय मिळवला, त्या ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू आम्हाला धुवून शुद्ध करावं. तुझ्या पवित्र रक्तामध्ये आम्हाला आच्छादित करून प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून राखावं, म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी तर मागतोच, पण त्याचबरोबर आमचे जे भाऊ बहीण आहेत, जे या भूतलावर, अखिल भूतलावर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आहेत, जे तुझ्यावर तुझं भय धरून तुझ्यावर प्रीती करण्याची इच्छा बाळगतात, ते अपेक्षा करतात की मी माझ्या जिवंत देवाला कसं संतोष व्हावं, याकडे त्यांची दृष्टी आहे. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आम्हा त्या प्रत्येकाला तू कृपा द्यावी की तुझ्याशी आम्ही प्रामाणिक राहू. हो प्रभू परमेश्वरा, धन्यवाद. तू ज्या प्रकारे आमच्याशी विश्वासू आहेस, तू तुझ्या अभिवचनाशी ज्या प्रकारे विश्वासू आहे, जो तुझ्या वचनाप्रमाणे चालणार, ज्याचा देव फक्त तूच आहेस. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वर ज्याचा देव आहे, त्याच्या कल्याणासाठी तू तुझा वरद हस्त उभारणारा प्रभू तुझे धन्यवाद. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, जो तुझ्या मार्गापासून बहकणार, तुझ्या व्यतिरिक्त अन्य देवांची सेवा चाकरी करणार, स्वतःला देव म्हणणार, स्वतःच्या विचारांना, मुलाबाळांना किंवा कुठल्या तरी व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला, पैशाला जो कोणी देव म्हणणार, तो तुझ्या नजरेमध्ये योग्य नाही. तर सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराला जो कोणी आधीन जाणार, तोच तुला योग्य आहे. प्रभू परमेश्वरा, त्या ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ मागतो की आम्हाला तुझ्याशी प्रामाणिक राहायला तू शिकव. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला आम्ही विश्वासू राहावं, जेणेकरून आम्हाला तारण व सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आम्ही जीवनातून जीवनामध्ये पार केले जाऊ. निबिड अंधकार हा आमचा वाटा नसणार आहे. हाडाचे रोग हा आमचा वाटा असणार नाही. देहाचे रोग हा आमचा वाटा असणार नाही, कारण सर्व समर्थ सेनाधीश प्रभूचे जे पवित्र रक्त आहे, ते आमच्या पापांसाठी, रोगांसाठी वाहिलं गेलं आहे. त्या रक्ताद्वारे आम्हाला दैवी आरोग्याचा स्पर्श करणारा प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद प्रभू, तू चांगला आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानत. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात केली म्हणून तू ऐक आमच्या पित्या. आमेन आमेन. यावेळेस आपण 17वा अध्याय वाचूया. ह्या गोष्टी बोलल्यावर येशूवर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे. पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे.
सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला सांगितले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्या जवळ होते त्याच्या योगे तू आपणा जवळ माझे गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की जे तू मला दिले ते सर्व तुझ्यापासून आहे, कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली, ती मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आहे आणि तू मला पाठवले असा त्यांनी विश्वासही ठेवला आहे. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्त देवापासून आला आहे हे ओळखलं आहे आणि देवाने त्याला पाठवला आहे असा विश्वास ठेवला आहे, त्या प्रत्येकासाठी, आपल्या प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्त विनंती करतो स्वर्गीय पिताकडे, मी जगासाठी विनंती करत नाही तर जे तू मला दिले आहे त्याच्यासाठी, कारण ते तुझे आहे. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे. त्यांच्या ठायी माझे गौरव झाले. ह्यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत. मी तुझ्याकडे येतो. हे बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. मी त्याचा सांभाळही केला. नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचाही नाश झाला नाही. शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. तू त्यांना सत्यात समर्पित कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले. त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो. त्यावेळेस आपण ही प्रार्थना करणार आहोत की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपण जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतो, आपण सत्यात समर्पित व्हावे म्हणून ज्याने स्वतःचा प्राण दिला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण आभार मानणार आहोत. त्याने आपल्याला प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून राखावे यासाठीही आपण यावेळेस विनंती करणार आहोत. त्याचबरोबर आपण पुढे वाचूया. मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिले ते मी त्यांना दिले, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. यावेळेस आपण हीच प्रार्थना करूया की आपण ख्रिस्तामध्ये देवाबरोबर एक व्हावं. त्याकरिता आपल्याला परमेश्वराने सत्यामध्ये समर्पित होण्याकरिता सहाय्य करावं, प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून राखावं. त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पवित्र नाव आहे त्या नावामध्ये आपल्याला त्याने राखावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, जेणेकरून जे ख्रिस्ताचं गौरव ते आपल्या जीवनामध्येही, आपल्या हयातीमध्ये, आपल्या जीवनाद्वारे पूर्णतेस येईल. त्याचा गौरव आपल्या जीवनाद्वारे प्रगट करण्यात येईल. आणि ह्या अध्यायामधून यावेळेस आपण प्रार्थना करूया. कृत्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, ज्याला परमेश्वर स्वतःच्या ख्रिस्त येशूच्या नावामध्ये राखतो त्याला काय प्राप्त होते ते पाहू. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल
तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत माझे साक्षी व्हाल. हे जे 4 गोष्टी आहेत, यरुशलेम, यहुदिया, शोम्रोन आणि पृथ्वीचा शेवट, हे जगाच्या 4ही दिशा आहेत. की ख्रिस्ताची मंडळी ज्यावेळेस पवित्र आत्मा मंडळींवर येणार, त्यावेळेस जगाच्या 4ही दिशांमध्ये चहूकडे मंडळी ही ख्रिस्ताचे साक्षी बनणार. आणि जी मंडळी ख्रिस्ताची साक्ष बनते त्याला काय प्राप्त होतं ते आपण पाहू. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय आणि 4 वचन. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषात बोलू लागले. आपल्याला पाहायला भेटतं की पहिलं जे चिन्ह आहे की पवित्र आत्मा एखाद्यावर आलेला, ते तो अन्य भाषेमध्ये तो व्यक्ती बोलू लागतो, हे त्याचं चिन्ह आहे. आणि हे कधी होणार? पवित्र आत्म्याने लोक परिपूर्ण कधी होणार? ज्यावेळेस 1 अध्याय आणि 14वं वचन आपल्या जीवनांमध्ये असणार की आपण एका चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असणार. म्हणजे जे गोष्ट आपल्याला बघायची आहे या भूतलावर आपल्या जीवनामध्ये, जसं जसं स्वर्गात देवाचं गौरव तसं या भूतलावर पण जिवंत देवाचं गौरव व्हावं. जिवंत देवाच्या ख्रिस्त येशूच्या नावामध्ये रोगराई निघून जावी, दारिद्र्य निघून जावं, प्रत्येक प्रकारचे जे भूताखेताची बाधा आहे ती ख्रिस्त येशूच्या नावामध्ये निघून जावी. तर त्यासाठी आपल्याला एकचित्ताने प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असायला लागणार आहे. ज्यावेळेस आपण तत्परतेमध्ये राहणार त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर येणार आणि आपण निरनिराळ्या भाषामध्ये बोलू लागणार. हे पहिलं साइन असेल की पवित्र आत्म्याने आपण भरलेले आहोत. आणि या आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी व या भूतलावर असलेल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आपण हीच प्रार्थना करूया की धन्यवाद प्रभू, ख्रिस्त येशूच्या नावात तू आम्हाला राखलेस म्हणून तुझे आभार. तू आम्हाला पवित्र आत्मा आमच्यावर, जसं 1 अध्याय 8वें वचन आहे की पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि ते सामर्थ्याचे एक चिन्ह आहे ते म्हणजे अन्य भाषामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती, मंडळी, ख्रिस्ताची मंडळी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणार त्यावेळेस तिला अन्य भाषेमध्ये बोलू लागणार. पवित्र आत्मा येणार त्यावेळेस सामर्थ्य प्राप्त होणार. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणार त्यावेळेस अन्य भाषामध्ये मंडळी बोलू लागणार. आणि यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानूया की हृदय पारखणारा जो परमेश्वर आहे तो सर्व परिस्थितीत नियंत्रणात आहे. त्याच्या मंडळीला तो राखायला समर्थ आहे आणि या भूतलावर त्याच्या मंडळीला ख्रिस्ताने अनाथसं सोडलं नाही, तर पवित्र आत्मा आपल्याला दिलाय. त्यासाठी आपण देवाचे आभार मानूया. यावेळेस आपण पाहूया की ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा वर्षाव मंडळांवर होतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय काय होतं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 17वं वचन आपण पाहू. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या हे संदेश देतील. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत की आपले पुत्र व कन्या, त्याचबरोबर मंडळीमध्ये जे परमेश्वराचं भय बाळगतात व परमेश्वरच त्यांच्या फक्त ज्यांची आशा फक्त परमेश्वरच आहे, त्यांची पुत्र व त्यांच्या कन्या हे संदेश देणार असं परमेश्वरांनी त्याच्या आत्म्याच्या वर्षावाद्वारे करावं. त्याचबरोबर आपल्या मंडळींमधले जे तरुण असतील, आपल्या म्हणजे ख्रिस्ताची मंडळी जे आपण सर्व आहोत त्यातले तरुण जे असतील त्यांना दृष्टांत पडतील. मंडळींमधले जे वृद्ध असतील त्यांना स्वप्ने पडतील. आणि परमेश्वराने त्याचे जे दास आहेत, सेवक व सेविका आहेत, त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव करावा. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो त्यावेळेस ते संदेश देतील. परमेश्वराचं वचन आहे तसं त्याच्या मंडळीला प्रगट करतील. आहे तसं सेवक व सेविका जे प्रभूने
नेमले आहेत व नियुक्त केले आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि वर आकाशात चिन्हे, आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी परमेश्वर दाखवेल. परमेश्वराने ह्या युगात आपण जिवंत असतानाच आपण हे पाहणार आहोत की मंडळींमधील जे विश्वासणाऱ्यांचे पुत्र व कन्या आहेत ते संदेश देणारे आहेत. ते रॉक म्युझिक किंवा पिक्चरची गाणी गाऊन आपला टाइम वेस्ट करणार नाहीत. मंडळींमधली जे तरुण आहेत, जे 12च्या वरती आहेत, 12 वयाच्या वरती असलेल्या प्रत्येक तरुणास दृष्टांत पडतील. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. आणि मंडळींमधले जे वृद्ध आहेत त्यांना देवराज्याविषयीची स्वप्न पडतील. त्यांना भीतीची स्वप्न पडणार नाहीत. त्यांना मृत्यूच्या भयाची किंवा मी जगताना माझं शेवट कसा होईल, हॉस्पिटलमध्ये तर नाही होणार ना, मला कोण बघणार, बाकीच्या लोकांचं असं होतंय त्यांच्यासारखंच मला मरण येईल का, दुखण्यामध्ये मी मरेन का, अशा गोष्टी जे विश्वासणारे प्रभूवर आपला भाव सोपवलाय ज्यांनी, त्यांना देवराज्याविषयीचे स्वप्ने व दृष्टांत पडतील. वृद्धांना त्याच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि जे परमेश्वराने स्वतः जे दास व दासी निवडले आहेत ते स्वतःच्या राज्यासाठी, ते दास दासी प्रभूचे आहेत. ते मंडळींचे दास व दासी नाहीयेत. त्याचबरोबर वचन आहे तसं सांगणारे सेवक व सेविका परमेश्वराने घडवावं व स्वतःच्या वचनाचं सामर्थ्य या भूतलावर प्रगट करावं. वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवर चिन्ह दाखवावीत यासाठी आपण प्रार्थना करूया, जेणेकरून आपलं तारण होईल आणि हे परमेश्वराचा महाप्रतापी हात आपण पाहू अशा गोष्टी होत असताना. आणि यासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याचा वर्षाव केला जाणार त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काय होणार, की ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा आपल्यावर वर्षाव होतो, ज्या व्यक्तीवर त्याचा वर्षाव होतो पवित्र आत्म्याचा व त्याच्या सामर्थ्याचा, तो आपल्या देवाला नित्य आपल्या समोर बघतो. कुठली पण परिस्थिती असो, आनंदाची दुःखाची, तो पहिले वचनाला बघतो, कुठल्या माणसाकडे पहिले पळत नाही. आणि तो ढळू नये म्हणून सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर त्याच्या उजवीकडे असतो. आणि याच कारणास्तव परमेश्वर त्याच्या उजवीकडे असतो म्हणून त्या प्रत्येक नीतिमानांचे हृदय आनंदित असते, त्यांची जीभ ही उल्हासनाली असते. ते आपल्या जिवंत देवाचं गौरव प्रत्येक क्षणोक्षणी करतात आणि परमेश्वर त्यांना आपल्या साक्षीरूपी मेघाने वेढून टाकतो, जेणेकरून त्यांचा देहही ख्रिस्तामध्ये त्यांना जी आशा मिळाली आहे त्याच्यावर राहतो. आणि परमेश्वर सर्वसमर्थ प्रभू त्यांचा जीव अधोलोकात राहू देत नाही आणि त्यांना कुजण्याचा अनुभव येत नाही, कारण ते सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतात. जीवनाचे मार्ग परमेश्वर त्या प्रत्येक नीतिमानांना कळवतो आणि त्या जीवनाच्या मार्गाचे प्रगटीकरण झाल्यामुळे प्रत्येक ते विश्वासणारे जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आहेत व जे आपल्या जिवंत देवाला नित्य आपल्या डोळ्यापुढे पाहतात,